आंबेडकर हे फक्त नाव नाही, जय भीम हा फक्त नारा नाही आहे. आंबेडकरी समाजाची, आंबेडकरी विचारधारेची आज खूप गरज आहे. बाबासाहेबांचे वैचारिक वारसदार आहोत आम्ही आणि आम्ही पेरण्याचं काम करत आहोत. आणि बाबासाहेबांची गाणी आम्ही जनतेमधून घेऊन जातो तेव्हा बाबांच्या भक्ती करण्याची गाणी नाही आहेत ना, आम्ही जी गातो ती गाणी विचारांची गाणी आहेत. आणि आंबेडकरी चळवळीचा प्रयत्न काय, लोक सजग कसे होतील की जातीनं कोणी आंबेडकरवादी होत नाही, विचारानं होतो. जगातल्या प्रत्येकाच्या कल्याणासाठी आम्ही गातोय. हा कुठल्या स्वार्थाचा लढा नाहीये. भवतु सब्ब मंगल हा बुद्ध धम्माचा जो विचार आहे तोच आम्ही आमच्या जागरमध्ये घालतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा जो विचार आहे तो मानवतेचा आहे, समतेचा आहे. त्यामुळे हा जागर आम्ही घालत राहणार आणि आत्ता तर खूप गरज आहे. सब लोग बाबा साहब का नाम लेते हैं क्योंकि वोट बैंक है, सपोर्ट मिलता है. जनता भुलली र, जनता झुलली र, आता कळना कोण हाय खरं. हे बी म्हणत्यात ते बी म्हणत्यात जय जय आंबेडकर. हे बी म्हणत्यात ते बी म्हणत्यात जय जय आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. गुलामगिरीच्या या चिखलात, गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला काही रावत, ऋतून बसला काही रावत, ऋतून बसला काही रावत. हा गुलामगिरीच्या या चिखलात, गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला काही रावत, ऋतून बसला काही रावत, ऋतून बसला काही रावत. अंग झाडूनी निघ बाहेरी, अंग झाडूनी निघ बाहेरी, हे बिनी भरती धाव सांगून गेले मला भीमराव, सांगून गेले मला भीमराव, सांगून गेले मला भीमराव, सांगून गेले मला भीमराव. जग बदल बदल, जग बदल घालूनी घाव सांगून गेले मला भीमराव, सांगून गेले मला भीमराव, सांगून गेले मला भीमराव, सांगून गेले मला भीमराव, सांगून गेले मला भीमराव. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. लोकशाहीर भाऊ साठेंचा विजय असो. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं. खरं तर तुम्हाला अंदाज आलाच असेल की घाव घालण्यासाठी आणि मुळात महत्त्वाचा हा घाव कुठे घालायचा आहे हे समजून घेण्यासाठीची जाण ही बाबासाहेबांनी दिली. दलित शोषित वंचितांचं जगणं बाबासाहेबांनी त्यांच्या कर्मानं, त्यांच्या कर्तृत्वानं बदललं. आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे की अशीच भीमगीतं गात बाबासाहेबांचे विचार देशभरामध्ये पोहोचवणारे हे सगळे कलाकार आपल्यासोबत आहेत. यांच्याशी आपल्याला गप्पा तर मारायच्या आहेत आणि निमित्त आहे ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती. खरं तर भीमगीतांच्या अनुषंगानं आपण आज का बोलणार आहोत आणि यांच्याशी आंबेडकरी चळवळ आणि आंबेडकरी विचार आणि भीमगीतं आज का गरजेची आहेत याच्या संदर्भात सुद्धा गप्पा मारणार आहोत. त्याचं कारण आहे ते म्हणजे की मागच्या काही दिवसांपासून आपण टीव्हीवरच्या बातम्या बघतोय. भोंदूगिरी दिसते आहे, लोकप्रतिनिधी या भोंदूगिरींच्या आहारी गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. विशेष म्हणजे जर आपण पाहिलं तर संविधानाच्या दृष्टीनं राजकारण सुद्धा झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. पण संविधानानं दिलेलं समता, बंधुता, समानता या सगळ्या गोष्टी आज आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपल्या जगण्यामध्ये, समाजामध्ये पाहायला मिळत आहेत का, याच्यासाठीचा विचार आपल्याला करायला हवा असं सगळे म्हणतात. पण मग हा विचार हेच लोक घेऊन जात आहेत महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये भीमगीतांच्या माध्यमातून. भीमगीतं बनलीच त्याच्यासाठी आहेत ते म्हणजे की बाबासाहेबांचे विचार, फक्त बाबासाहेब नाही तर अनेक असे समाजसुधारक आहेत ज्यांचे विचार हे भीमगीतांच्या माध्यमातून, अशा भीमगीतांच्या जलशाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर अनेक जण पोहोचवत आलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये
शिकलेले शहाणे सुरतेच नाही तर बाया बापडे ज्यांनी कधी डोईवरचा पदर खाली येऊ दिलेला नाही, अशा महिला ज्या अडाणी आहेत, शिकलेल्या नाहीत, त्यांनी सुद्धा हे विचार पोहोचवलेले आहेत. आणि या सगळ्यातनं एकच उद्देश आहे, ते म्हणजे समता, बंधुता आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे बाबासाहेबांचे विचार घेऊन जाऊन जगाला जागं करणं. मी जगाला हा शब्द जाणीवपूर्वक वापरलेला आहे. आणि या मुलांशी गप्पा मारताना आपल्याला बाबासाहेबांचे हेच विचार ते भीमगीतातनं कसे पोहोचवतात हे सुद्धा समजून घ्यायचं आहे. खरं तर सगळ्यात पहिले तर जागर समतेचा हे काव्यनाट्य आणि संगीतमय असं आंबेडकरी शाहिरी जलसेचा हा कार्यक्रम घेऊन तुम्ही सगळीकडे जातात. काय उद्देश असतो याचा? म्हणजे आता तर म्हणजे रॉकस्टार झालेले आहेत, गाणी ऐकतो, यूट्यूबवर ऐकतो, पण तुम्ही हे लाईव्ह शो करता, काय थॉट आहे याच्या मागचा? थॉट एकच आहे की भारतातील प्रत्येक नागरिक हा सुजाण व्हावा. बुद्धांनी जसं सांगितलं की स्वतःवर विश्वास ठेवा, है ना, आत्मदीप भव, स्वयंप्रकाशित व्हा, कुठल्या अंधश्रद्धेला बळी पडू नका. जे माणसाला स्वतःला माणसाने जाणून घेतलं पाहिजे. आणि आंबेडकरी चळवळीचं मूळ जे आहे, जे सांस्कृतिक आंबेडकरी सांस्कृतिक चळवळीच आहे मला असं वाटतं. त्यामध्ये भीमराव कर्डकांपासून अण्णाभाऊ साठे असतील, वामनदादा कर्डक असतील, अमर शेख असतील, या सगळ्यांनी दिशा देण्याचं काम केलेलं आहे शाहिरीतून. तर आम्हाला वाटतं की आंबेडकरी गाण्याच्या माध्यमातून जी संविधानानं आपल्या कल्याणकारी राष्ट्राची भूमिका मांडलेली आहे, ती भूमिका शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचावी म्हणून आमचा हा देशभर आणि विदेशात सुद्धा खटाटोप आहे. बरोबर आहे. तर आपण खरं तर या सगळ्या संदर्भामध्ये गप्पा मारायच्या आहेत, म्हणून जसं यानं सांगितलं त्याप्रमाणे की हे सगळे विचार घेऊन जाण्यासाठी आपलं सगळं आहे. मला खरं तर म्हणजे विचारायचं आहे धम्मला की या सगळ्यामध्ये एक आत्ताची जी गरज आहे ती का गरज आहे असं तुला वाटतं? म्हणजे बाबासाहेबांच्या या सगळ्या विचारांची, बाबासाहेबांनी जो समतेचा संदेश दिलेला आहे त्याची, आणि भीमगीतांच्या माध्यमातून हे जेव्हा आपण लोकांपर्यंत नेतो तेव्हा खरोखर याची गरज आहे असं तुला वाटतं का आजच्या घडीला, जेव्हा तुम्ही ही गाणी घेऊन जाता तेव्हा? ॲक्च्युली बाबासाहेबांनी आपल्या भारत देशाचा खूप सखोल अभ्यास केला. त्यात त्यांनी काही गोष्टी खूप महत्त्वाच्या नमूद केल्या. त्याच्यामध्ये ते बोललेत की या देशामध्ये सतत क्रांती आणि प्रतिक्रांती घडत राहिलेली आहे. ज्या पद्धतीनं बुद्ध धम्माचा उदय, बुद्ध युग, पूर्ण जे बुद्ध धम्माचं युग जे होतं त्याचा उदय, आणि त्याच्यानंतर वैदिक परंपरेने पुन्हा बुद्ध धम्म संपून आणि वैदिक आणि ब्राह्मणी धर्म पुढे येणं, ही क्रांती प्रतिक्रांतीची बीज या भारत भूमीमध्ये आहेत. आणि आत्ता मला असं वाटतं आहे की जी संविधान, जे लोकशाही, ब्रिटिशांनंतर स्वतंत्र जो झाला, ब्रिटिशांपासून स्वतंत्र केला, त्याच्यानंतर संविधान सगळ्यांनी मिळून बनवलं आणि देशाला लोकशाही मार्गाने घेऊन जायचं ठरलं. पण आत्ता ज्या पद्धतीनं भोंदूबाबांचं प्रकरण वाढलेलं, म्हणजे धर्मांधता खूप वाढली आहे. म्हणजे शासन का धर्म ठरव, म्हणजे धर्मच गोष्टी ठरवते की काय, नेत्याला धर्मच आता कठपुतली बनवतोय की काय, अशा पद्धतीने आपण बघतोय. याच्यामध्ये आम्हाला वाटतंय की कुठेतरी लोकशाही खऱ्या अर्थात संपुष्टात आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे. ही प्रतिक्रांती आम्हाला वाटते आत्ताच्या काळामध्ये. त्यामुळे मला वाटतं की प्रबोधनाची खूप गरज आहे. बाबासाहेबांनी अल्टिमेटली सांगितलं की लोकशाही आपण घेतली आहे, संविधान ॲक्सेप्ट केलं आहे, पण ती आपल्या हातून नाही आलेली अजून. फक्त आपण दाखवतो की आम्ही, जसे आपले नेते सांगतात जगभर जाऊन की आम्ही मदर ऑफ डेमोक्रेसी आहे, फादर ऑफ डेमोक्रेसी आहे, असं बोललं जात आहे, पण खरं आचरण होतं आहे का लोकशाहीचं? त्याच्यासाठी आम्हाला वाटतं की, आणि बाबासाहेबांनी सांगितलं की सांस्कृतिक क्रांती महत्त्वाची आहे. पहिली, तुम्हाला कोणताही राजकीय बदल घडवायचा असेल त्याच्या अगोदर सांस्कृतिक म्हणजे मनं बदलले पाहिजेत ना लोकांची. आणि आम्हाला वाटतं त्याच्यामुळे या प्रकारच्या समतेचं गाणं, कारण की वामनदादा कर्डक आम्हाला सांगतात, मानसा इथे मी तुझे गीत गावे, असे गीत गावे तुझे हित व्हावे, एकाने हसावे लाखोंनी रडावे, असे विश्व आता येथे ना उरावे. जगातल्या प्रत्येकाच्या कल्याणासाठी आम्ही गातोय. हा कुठल्या स्वार्थाचा लढा नाही आहे. प्रत्येक मानव समाज हा सुखाने जगावा, सबका कल्याण, भवतु सब्ब मंगल, हा बुद्ध धम्माचा जो विचार आहे तोच आम्ही आमच्या जागरमध्ये घालतो. आणि आत्ता काय झालं आहे देशामध्ये, धर्मांधता वाढत चालली आहे. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, प्रत्येक जातीचं धर्माचं राजकारण, अस्मितेचं राजकारण वाढलं आहे आणि लोक एकमेकाला दुश्मनी बघताय. जो पहिल्यांदा बंधुभाव होता, आता ते झालं आहे की देशामध्ये सरळ सरळ लोक एकमेकांच्या विरुद्ध उभा राहतात. जसं की मुंबईमध्येच आज मराठी हे ट्रेनमध्ये काय प्रकरणं घडत आहेत. त्यामुळे ह्या पद्धतीने आम्हाला वाटतं की हा जो विचार आहे तो मानवतेचा आहे, समतेचा आहे. त्यामुळे हा जागर आम्ही घालत राहणार आणि आत्ता तर खूप गरज आहे. तू जसं म्हटलास त्याप्रमाणे अस्मिता खूप स्ट्रॉंग व्हायला लागलेल्या आहेत. मला सिद्धार्थला विचारायचं आहे की ह्या अस्मिता अशा ज्या स्ट्रॉंग होत आहेत, तर खरोखर म्हणजे याच्यातनं मार्ग काढण्यासाठी आंबेडकरी विचारांची आज आवश्यकता आहे का? आंबेडकरी चळवळीची आज आवश्यकता आहे का? आणि खरोखर आंबेडकरी चळवळ होते आहे का त्या अर्थानं? बिलकुल. आंबेडकर हे फक्त नाव नाही, जय भीम हा फक्त नारा नाही आहे. हा बाबासाहेबांनी जे संविधानिक मूल्य दिलेत
स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता ही इम्प्लिमेंट जेव्हा होतील तेव्हा हे सगळे लोप पावत जातील, यांच्यातले द्वेष, यांच्यातलं सगळं मत्सर. त्याच्यामुळे आंबेडकरी समाजाची, आंबेडकरी विचारधारेची आज खूप गरज आहे. त्याच्यामुळेच हा पूर्ण जलसा आम्ही महाराष्ट्रभर, भारतभर बाबासाहेबांचे वैचारिक वारसदार आहोत आम्ही, आणि आम्ही पेरण्याचं काम करत आहोत. मला ही गोष्ट खूप आवडली आहे, वैचारिक वारसदार असणं. कारण वारसदारासाठी राजकारणामध्ये पूर्ण वेगवेगळे अर्थ आणि वेगवेगळ्या पद्धतीने गोष्टी होत आहेत असं पाहायला मिळत आहे. पण मग तुम्ही वैचारिक वारसदार आहात असं म्हणता बाबासाहेबांचे. मला खरं तर तुमच्याकडे गीतातनं जाणून घ्यायचं आहे की बाबासाहेबांनी दिलेला हा वैचारिक वारसा कुठल्या गीतामधनं, कशा पद्धतीनं तुम्ही मांडता? आहे कुठलं असं गीत म्हणजे जे आम्हाला तुम्ही प्रेक्षकांना सांगू शकता? ॲक्च्युली त्याच्या म्हणजे जे वैचारिक वारसदारचं आहे, आमच्या ग्रुपमध्ये तुम्ही बघाल की आम्ही पहिलं आणि सगळ्यांना सांगतो की जातीनं कोणी आंबेडकरवादी होत नाही, विचारानं होतो. तुम्ही कुठे जन्मला हे तुमच्या हातामध्ये नाहीये. जसं बाबासाहेबांनी सांगितलं, मी कुठे जन्मलो माझ्या हातात नव्हतं, पण मला कुठे मरायचं, म्हणजे त्यांनी बुद्धिझम पर्यंत गेले ना. तसं आमच्या ग्रुपमध्ये पण प्रत्येक कास्ट डायव्हर्सिटी आहे. ते जाती अंताच्या भूमिकेतून बऱ्याच समुदायातले, वेगळ्या जाती समुदायातले मित्र आम्ही सगळे जोडलेलो आहोत, आणि त्यातून हा समतेचा विचार पुढे घेऊन जातोय. म्हणजे फक्त तो एका जातीचा ग्रुप आहे असं नाही आहे. सो तो एक आमचे आहे. त्यामुळे वाटतं जी लाईन आहे जागर समतेचाच, अवजातीला पातीला इशारी नीतीला बाजूला हटवलं, असं सांगितलं की हा फक्त आपण म्हणतो की भीम शाहिरी जलसा, जसं सिद्धार्थ बोलला, हे आंबेडकर हा एक नाव नाही आहे, हे एक विचारधारा आहे. ते बुद्धांपासून चारवा, कबीर, तुकाराम, ज्ञानेश्वर, माऊली, नामदेव, जनाबाई, मुक्ताई, सगळी परंपरा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, ही मोठी परंपरा आहे. त्यामुळे आम्ही ह्या गाण्यामध्ये लोकांना सांगत असतो, हा घालू जागर यो जागर, घालू जागर, जागर समतेचा, 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 हा जागर समतेचा, हा जागर जनतेचा, हा जागर समतेचा, हा जागर जनतेचा, हा जागर जनतेचा आहे. कारण या देशाला संविधान लाभलेलं आहे, आम्ही मिळवलेलं आहे. आम्ही भारताचे लोक, आम्ही या देशाचे मालक आहोत, आम्ही या देशाचे चालक आहोत, ही भावना आम्हाला माहीत आहे. म्हणून हा जागर समतेचा, हा जागर जनतेचा, हा जागर समतेचा, हा जागर जनतेचा, हा जागर शिक्षणाचा, हा जागर विज्ञानाचा, हा जागर शिक्षणाचा, हा जागर विज्ञानाचा, घालू जागर, जागर समतेचा, घालू जागर, जागर समतेचा, घालू जागर, जागर समतेचा, जागा हो दीन दलिता, जागा हो, जागा हो, जागा हो, दीन दलिता, जागा हो, हे जागा हो शेतकरी दादा, जागा हो, जागा हो, शेतकरी दादा, जागा हो, हे जागा हो कामगार दादा, जागा हो, जागा हो, कामगार दादा, जागा हो, कामगारांचं, शेतकऱ्यांचं शोषण करायचा कार्यक्रम इथली भांडवलशाही आणि इथली ब्राह्मणशाही हजारो वर्ष या देशात करते. म्हणून अण्णाभाऊ साठेंनी सांगितलं, जग बदल घालून घाव. आणि या सगळ्या मानसिक गुलामीतून मुक्त करण्यासाठी हा जागर समतेचा आहे. अशा पद्धतीने आम्ही हा जागर घालत असतो. हे घालू जागर, जागर समतेचा, घालू जागर, जागर समतेचा, घालू जागर, जागर समतेचा, घालू जागर, जागर समतेचा. तुम्ही हा जागर घालताय असं वगैरे म्हणताय सगळं, ते खरं आहे. पण आता असं आहे की अनेक कलाकारांनी आपली खंत व्यक्त केलेली आहे की आता एक्सप्रेस होता येत नाही, व्यक्त होता येत नाही, आणि आता बरीचशी बंधनं आहेत. तर तुमच्यावर पण अशी बंधनं येतात का, आली आहेत का? आणि महत्वाचं आहे ते म्हणजे मग तेव्हा तुम्ही नेमकं काय करता? म्हणजे फ्रीडम आहे का, स्वातंत्र्य आहे का? एकतर त्याचं उत्तर सगळेच देतील, पण मला असं वाटतं की आजकाल बरेच कलाकार आहेत ते खूप मोकळे झालेत, खूप बोलतायत, जे सरकारासोबत आहेत. जो सत्ता के साथ लोग हैं और जो सत्ता में रहकर जिसको फायदा मिलता है ना, वैसे फिल्म बनाने वाले
बहुत लोग हैं, बहुत सारे एक्टर हैं। कुछ लोग बोलते हैं आज़ादी मिल गई 2014 में, ऐसे भी लोग हैं, हमारे लोग हैं। हम लोग भी हिंदी थिएटर करते हैं, म्हणजे हिंदीमध्ये बोलायला, कारण की ते हिंदी लोक ज्यादा आहे इसलिए बोल रहा हूं. तर असं वाटतं की काही कलाकार आहेत ते नेहमीच, म्हणजे काय झालं, कलेचा एक मोठा प्रॉब्लेम आहे की काय म्हणतात, राजाश्रय है ना. पूर्वी काय होतं, राजाश्रय असायचं, म्हणजे राजाच्या राजवाड्यामध्ये काही कलाकार असायचे. असे आमचे पण आहेत कलाकार बरेच, जे का राजाच्या इथे जाऊन सेवा करायची, त्याला एंटरटेन करायचं, अशी पूर्वी पद्धत होती. आणि ती आजही लोक ते चालवायचे बघतायत. मग त्यांना म्हणे की कुठल्या तरी नेत्याकडे जाऊन, आता लोकशाही आहे ना, पण राजाश्रय कशाला गरज पाहिजे. कलाकारांनी बोललं पाहिजे, कलाकारांनी प्रश्न केला पाहिजे. पण सध्या जे दिसतंय वातावरण, त्याच्यामध्ये आम्ही जे आंबेडकरी विचार घेऊन काम करणारे कलाकार आहे, यांच्यावर डेफिनेटली बऱ्याच लिमिटेशन येत आहेत. म्हणजे आम्हाला वाटतं की आम्ही इतक्या वर्ष जागर घालतोय. एक पत्रकार आहे आमचे, एक तिने विचारलं की तुम्हाला निराशा नाही येत काय, तुम्ही 10 वर्षापासून 15 वर्षापासून जागर घालताय, पण चित्र बदलतच राहतंय. आणि द्वेष पसरवणारे कलाकार किंबहुना जास्त चित्र आहेत. बदलत नाही, ते आणखीन मागे जात आहे. मागे, कारण की काय झालंय, आमच्यासारखे ग्रुप कमी आहेत, भूमिका घेऊन जगणारे आणि समतेचा विचार पेरणारे लोक कमी आहेत. त्याच्याऐवजी अस्मिता वाढवून पैसे कमवणारे कलाकार जास्त आहेत. म्हणजे आम्हाला पण सोपं पडेल ना की बाबासाहेब ग्रेट आहेत, बाबासाहेब ग्रेट आहेत, पण आम्हाला वाटतं की बाबासाहेबांच्या विचारांचं गाणं गायलं पाहिजे. बाबासाहेबांचं गौरवीकरण तर करण्यामध्ये आता इंदू मिल सारखं स्मारक बनतंय, पण स्मारकातून काय होणार आहे, स्मारकातून विचार पुढे जाणार आहे का. आम्ही मूर्ती बाबासाहेबांचा पुतळा बनवा, पुतळा ते बनवतातच आहेत, मग त्यांनी ठरवलंच आहे की पुतळा बनवायचा आणि बाबासाहेबांच्या अनुयायांना काय करायचं, भक्त करायचं. आम्ही जनतेत गेलो मोठा प्रश्न करतो सगळ्यांना की बाबासाहेबांचे खरे कट्टर भक्त कोण आहे सांगा, सगळे लोक हातवरती करतात ऑडियन्समध्ये. आम्ही म्हणतो बघा हे आजारी पडलेत लोक, ह्यांना फोटो काढा आणि ह्यांना ट्रीटमेंट द्या. भक्त नाही होऊ शकत ना तुम्ही बाबासाहेबांचे, भक्त देवाचे होऊ शकता. बाबासाहेबांनी सांगितले तुम्हाला आझादी आहे. त्यामुळं आम्हा कलाकारांना खूप लिमिटेशन येत आहेत. आणि जे सत्तेसोबत राहत आहेत लोक, म्हणजे सत्तेचे काय म्हणतात त्याला, त्यांच्यासोबत त्यांना पॅम्परिंग करतात ते लोक बोलतायत. सगळ्या प्रपोगंडा फिल्म येत आहेत, प्रपोगंडा नाटकं येत आहेत, प्रपोगंडा रील्स आहेत, गाणी आहेत. सगळं म्हणजे कला ही माणसाच्या मनाची पकड घेते आणि ते सध्या दिसते. म्हणजे महाराष्ट्राचं जे म्हणजे चित्रीकरण असा सांस्कृतिक बदल घडवण्याचा संस्कृतीच्या माध्यमातून ते प्रतिगामी लोक किंवा मानवता न मानणारे लोक जास्त ताकदीनं काम पुढे घेऊन जात आहेत. आणि आज आमच्यासारख्या लोकांकडे संसाधनाचा अभाव असल्यामुळे थोडासा तो हे आहे. मला फक्त तू जे म्हटलास त्याच्यावर प्रवीणला विचारायचं आहे की हा जे म्हणतोय ते योग्य आहे का, की ज्यांच्याकडे संसाधनं आहेत तेच ताकदीनं घेऊन जात आहेत, पण तुम्ही सुद्धा तुमच्या पद्धतीनं गोष्ट. स्वाती बोलणार का? अच्छा, स्वाती बोल. की म्हणजे जो हे म्हणतोय की संसाधनं आहेत तेच लोक ताकदीनं घेऊन जात आहेत, पण आमच्याकडे जी संसाधनं नाहीत, आम्ही कमी ताकदीनं या गोष्टी करतोय, असं तुला वाटतं का? आणि खरोखर याचा फरक पडतो असं वाटतं का, की विचार आणि तुमची जी ताकद तुम्ही लावताय, जी तुमची आपण म्हणूयात की इनर पॉवर तुम्ही वापरताय, त्याचाही परिणाम होत असतो? निश्चितच, कारण ऑलरेडी टेक्नॉलॉजी आणि या सगळ्या गोष्टींपासून पहिलीच पिढी असेल ही आमची शिकणारी, टेक्नॉलॉजी आणि सगळ्याच. इवन शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा आम्ही BA MA झालेली सुद्धा ही पहिलीच पिढी असेल की जी सुशिक्षित व्हायला लागलेली आहे. आणि बाबासाहेबांची गाणी आम्ही जनतेमधून घेऊन जातो तेव्हा बाबांच्या भक्तीकरणाची गाणी नाही आहेत ना आम्ही जी गातो, ती गाणी विचारांची गाणी आहेत. आणि हा उलटा प्रवाह आहे. त्यामुळे उलट्या प्रवाहाला तुम्ही जेव्हा टक्कर देणार आहात तेव्हा तुम्हाला ते निश्चितच जड जाणार आहे. आणि मला वाटतं म्हणजे आव्हानं भरपूर आहेत, पण आम्ही ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये प्रचंड ताकदीनं उभे आहोत. वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही काम करतोय. आम्ही फक्त गाणीच म्हणत नाही आहे, तर आम्ही निर्मित कल्चरल सेंटरसारखं एक ठिकाण तयार केलेलं आहे. इथं महिला येतात, लहान मुलं येत आहेत, तरुण मुलं येत आहेत. आम्ही त्यांना बाबासाहेबांचे विचार त्यांच्यापर्यंत घेऊन जाण्याचं काम करतोय. त्यांना संविधान शिकवतोय, त्यांना संविधानातलं प्रत्येक कलम त्यांना आम्ही विस्कटून शिकवतोय या ठिकाणी. त्यामुळं मला धम्मलाच प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे भक्त हा शब्द तू तुझ्या पद्धतीने सांगितलेला आहे, आणि भक्त या शब्दाभोवती हल्ली बरंच गारुड आहे. आणि भक्त हा शब्द म्हणजे अनायासे खूपच मोठा होत चाललेला आहे असं सुद्धा पाहायला मिळत आहे. म्हणून तुला हा शब्द आहे तो म्हणजे की जिथं संपूर्ण आंबेडकरी समाजामध्ये मोठ्या संख्येनं लोक बाबासाहेबांना देव करण्यावर त्यांचा भर आहे, आणि बाबासाहेबांचं देवत्व व्हायला हवं यासाठी त्यांचा अट्टाहास आहे की बाबासाहेबांचं देवत्वीकरण व्हायला हवं असे दोन्हीकडच्या नेत्यांना वाटतंय. आता ह्याच गोष्टीचा जर आपण विचार केला तर तू उलटा प्रवाह जसं स्वाती म्हटली त्याप्रमाणे, मग भक्त का नको वाटतायत बाबासाहेबांचं? का तुला वाटतंय की भक्त नाही व्हायला हवं आज आंबेडकरी समाजानं किंवा संपूर्ण समाजानं बाबासाहेबांचं भक्त का नको व्हायला? बाबासाहेबांनीच सांगितलंय की भक्त बनू नका. कारण की बाबासाहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये, संविधान सभेतलं त्यांचं जे शेवटचं भाषण आहे त्याच्यामध्ये ते बोलले की या देशाला
सगळ्यात मोठा एक आजार आहे किंवा खतरा आहे तो आहे भक्तिभावाचा. आपण हाच आपल्या देशाची सायकीच आहे की कोणावर लगेच भक्ती ठेवतो. आणि की एक अवतार जी सिस्टीम एस्टॅब्लिश करतायत ना, अवतार हा अवतार घेणार तो अवतार घेणार, यातून काय झालं की जन्मलाय अवतार असंही म्हणतात. अवतार तर बाबा शिवाजी महाराज अवतार झाले. अरे त्यांचं काम आहे ना यार, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे का देव म्हणून डायरेक्ट त्यांचं मेहनत सोडायची सगळी. तसंच बाबासाहेबांनी सांगितलंय की लोकशाहीमध्ये भक्तिभाव हा तुम्हाला आध्यात्मिक आयुष्यात आनंद देईल. तुम्हाला मेडिटेशन करा, तुम्ही पूजा करा, तुम्हाला मन शांती मिळेल. पण भक्तिभाव लोकशाहीमध्ये हुकुमशहा तयार करेल, हे बाबासाहेबांनी लिहिलं आहे. त्यामुळे आम्हाला वाटतं की बाबासाहेबांनी प्रत्येकाला क्रिटिकल थिंकिंग, तुम्ही समीक्षा करा. म्हणजे आम्ही इथं आमच्या निर्मिक सेंटरवर जे कोणी येतात त्याला सांगतो आम्ही बोलतो म्हणून मान्य करू नका, तुम्ही क्रिटिकली विचार करा. बाबा वाक्यम प्रमाणम जी आहे ना संस्कृतची ही आपली, ती एक ब्राह्मणवादात आले की बाबा पंडितजींनी सांगितलंय, गुरुजींनी सांगितलंय, ब्रह्मवाक्य काही नसतं ते तसं. तर आणि बाबासाहेब सांगतात क्रिटिक करा, तुम्ही प्रश्न विचारा. त्यामुळे भक्त झालं की काय होतं, तुम्ही अंधानुकरण करता आणि तुम्ही मग त्याला लोकशाही राहत नाही. मग मी एकटा प्रवीण बोलणार की चलो सब जाओ, अगर प्रवीणचे आम्ही भक्त झालो, प्रवीण आम्हाला कुठेही घेऊन जाईल, आम्ही आमचं डोकंच नाही वापरणार. त्यामुळे भक्तिभावाचा प्रॉब्लेम आहे की तुम्ही तुमचा कॉन्शियस विचार करणंच बंद करता. आणि बाबासाहेबांना हेच म्हणणं आहे की लोकशाही टिकवायची असेल तर भक्त होऊन चालणार नाही. पण आता तर भोंदू बाबांचे बरेच भक्त आहेत, आपले लोकप्रतिनिधी सुद्धा आहेत आणि त्यांना त्याच्यात काही अडचण वाटत नाही अशी परिस्थिती सध्या आपण पाहिलेली आहे. आणि एक मोठा समुदाय आहे. मला वाटतं की भीमगीतांमध्ये किंवा मग आपले जे काही शाहीर आहेत त्यांनी सुद्धा या सगळ्यावर चांगला कडा घाव घातलेला आहे. Yes. आणि गाण्यात पण असं म्हणजे आहे का, तर ते आम्हाला प्रेक्षकांना तुम्ही सांगा की खरोखर असा घाव घातलाय का. म्हणजे मी बोलते अगदीच. म्हणून नाही किंवा तुम्ही माना हलवताय म्हणून नाही, पण असा घाव घातलेला असेल तर ते गाणं प्रेक्षकांना आपण बिलकुल. बघितलं पाहिजे. एक आंबेडकर चळवळीचं खूप जुनं गीत आहे की जसं विज्ञानवादाला विवेकवादाला ते हाक घालतं आणि शेजारीन सखेबाई, कारण की धर्म आणि स्त्रिया याचं एक मोठं गणित हो आहे. हो. आणि आपण पाहिलंय की कशा पद्धतीने धर्माच्या नावाने आणि भोंदूगिरीच्या नावाने स्त्रियांचं लैंगिक शोषण झालेलं आहे. Yes. त्यामुळे स्वातीताई, जे बुद्ध कबीर भीमराव फुले, शेजारीन सखीबाई काय चाललंय, बाबाकडे चाललेलं आहे. काय हो प्रवीण हा, भाऊ? बरोबर आहे. कुठल्या पण बुवा बाबाच्या नादी लागली, आपली ही ताई ती ताई, तिला जरा आपल्या मार्गावाना बरं गाण्यातनं. बुद्ध कबीर भीमराव फुले या भूमीवर जन्मले. बुद्ध कबीर भीमराव फुले या धरतीवर जन्मले. त्यांनी जनजीवन फुलविले ग शेजारीन सखे बाई. त्यांनी जनजीवन फुलविले ग शेजारीन सखे बाई. शेजारीन सखे ग बाई, शेजारीन सखे ग बाई, शेजारीन सखे ग बाई, शेजारीन सखे ग बाई. देवाच्या नावावर जे करती छूमंतर. अरे बापरे. देवाच्या नावावर जे करती छूमंतर. मग ते भरती आपली घर ग शेजारीन सखे बाई. ते भरती आपली घर ग शेजारीन सखे बाई. शेजारीन सखे ग बाई, शेजारीन सखे ग बाई, ए बाई सखे ग बाई, शेजारीन सखे ग बाई. सुख देवच देतोय जीवा, पोर देतोय मागशील तवा. सुख देवच देतोय जीवा, पोर देतोय मागशील तवा. मग नवरा कशाला हवा. मग नवरा कशाला हवा ग शेजारीन सखे बाई. मग नवरा कशाला हवा ग शेजारीन सखे बाई. शेजारीन सखे ग बाई, शेजारीन सखे ग बाई, शेजारीन सखे ग बाई, शेजारीन सखे ग बाई. बुद्ध कबीर भीमराव फुले या धरतीवर जन्मले. बुद्ध कबीर भीमराव फुले या धरतीवर जन्मले. त्यांनी जनजीवन फुलविले ग शेजारीन सखे बाई. त्यांनी जनजीवन फुलविले ग शेजारीन सखे बाई. त्यांनी जनजीवन फुलविले ग शेजारीन सखे ग बाई. त्यांनी जनजीवन फुलविले ग शेजारीन सखे ग बाई. त्यांनी जनजीवन फुलविले ग शेजारीन सखे ग बाई. किती वर्षांपासून हे गीत तिथे आहे आणि हा विचार तिथे आहे.
पण आपण पाहिलं की 100-200 स्त्रियांचं लैंगिक शोषण करून जातो एक भोंदू बाबा. भोंदू कसला, आणि तो सांगतो नंतर की चमत्कार वगैरे काही नाही, मी हातचलाखीनं हे केलेलं आहे आणि अशा गोष्टींची आवश्यकता आहे. पण एक खरं सांगू का, म्हणजे मगाशी मी बोलताना असं तुमचा नेता असं म्हटलं, तर असे तुमचेही अनेक लोक आहेत की जे म्हणतात की हे फक्त बाबासाहेबांचं गाणं मांडतात, हे काय फक्त बाबासाहेबच सांगतात गाण्यातनं, अशी टीका सुद्धा होते जेव्हा हे शाहिरी जलसे होतात किंवा भीमगीतांचे जलसे होतात. पण मग खरंच तेवढंच सांगता का तुम्ही? आता हे तर मला वेगळंच गाणं दिसलेलं आहे, मग अशी टीका होतच असेल ना? मला धम्माकडनं होतेच टीका. टीका म्हणजे प्रस्थापित लोकांना अपेक्षित पण तेच आहे की तुम्ही फक्त तेच गावं. अच्छा, हे प्रस्थापित लोक म्हणजे कोण हे पण तू सांग. हा, प्रस्थापित लोक कार्यक्रम, कारण नेते, राजकारणी आणि बडे मंडळी असेच नेते लोकांना काय अपेक्षित आहे की लोकांची युनिटी नको आहे ना. त्यांना जर शिवराय फुले, शाहू आंबेडकर बाबासाहेबांना सपोर्ट करताना ज्या पद्धतीने शाहू महाराज पुढे आले, सयाजीराव गायकवाड पुढे आले, महात्मा फुलेंनी पूर्ण सत्यशोधक चळवळ अगोदर पेरून ठेवली होती, क्रांतीची भूमी तयार केली होती, असे सगळे जो ह्यांनी जातीपातीच्या बेड्यातून बाहेर आले होते ना हे, आणि समाजाला पुढे घेऊन जाण्याच्या प्रगतीने आले होते. पण आता काय चाललंय की अण्णाभाऊ साठेवाले तुम्ही एक वेगळे काहीतरी बना, बाबासाहेबाला मांडणारे बना, मराठा वेगळे बना. मग त्यामुळे जाती, प्रत्येक नेत्याला जातीत वाटायचा कार्यक्रम सुरू आहे. आणि त्याच्यामुळं त्यांना तर अपेक्षित आहे की तुम्ही त्यांचंच म्हणा. फक्त 125वी जयंती जेव्हा होती बाबासाहेबांची, 10 वर्षापूर्वी आम्ही आमच्या जलशाची सुरुवात तुकारामांच्या अभंगानं आणि ज्योतिबांच्या अखंडाने केली. अच्छा, कुठला होता तो अभंग? आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे, यत्ने करू शब्दाची अमुचा जीवांचे जीवन, शब्दे वाटू धन जन लोका. तुका म्हणे पहा शब्दची हा देव, तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्देची गौरव पूजा करू, शब्देची गौरव पूजा करू. स्त्री पुरुष सर्व कष्टकरी व्हावे, स्त्री पुरुष सर्व कष्टकरी व्हावे, कुटुंबा पोसावे आनंदाने, कुटुंबा पोसावे आनंदाने, नित्य मुली मुला शाळेत घालावे, नित्य मुली मुला शाळेत घालावे, अन्नदान द्यावे विद्यार्थ्यास, अन्नदान द्यावे विद्यार्थ्यास. सार्वभौम सत्य स्वतः आचरावे, सार्वभौम सत्य स्वतः आचरावे, सुखे वागवावे सर्व त्रास, सुखे वागवावे सर्व त्रास,
अशा वर्तनाने सर्व सुख द्याल, अशा वर्तनाने सर्व सुख द्याल, स्वतः सुखी व्हाल ज्योती म्हणे, स्वतः सुखी व्हाल ज्योती म्हणे, ज्योती म्हणे, ज्योती म्हणे, ज्योती म्हणे. सिद्धार्थला दिलास तर बरोबर होईल. सिद्धार्थला विचारायचं आहे की म्हणजे आत्ता जर आपण पाहिलं तर वारकरी संप्रदाय सुद्धा हिंदू धर्मात आणि कशा पद्धतीनं हिंदू धर्माच्या चालीरीती वारकरी संप्रदायात हे सांगण्यासाठीची आता चळवळ म्हणजे एक जशी प्रति चळवळ म्हणतोय हा धम्म तशी सुरू झालेली आहे. आणि मग असं असताना सुद्धा आंबेडकरी व्यासपीठावर संत यावे असं का वाटलं, संतांचे विचार यावे असं का वाटलं? कारण संतांनी म्हणजे कबीर घ्या किंवा आता इकडे तुकाराम महाराज असतील, संत नामदेव असतील, म्हणजे 14व्या शतकात आणि त्या काळात सुद्धा त्यांनी समतेची परंपरा सांगून ठेवलेली आहे. ती आत्ता पण कंटेम्पररी आहे. म्हणून तेव्हाचे जे विचार आहेत त्यांचे की ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करूनही म्हणती साधू, अंगा लावून या राख डोळे झाकू न करती पाप, ते त्या काळात त्यांनी लिहिलेलं ते आत्ता सुद्धा आम्हाला खरंच दिसतोय ना. डोळे झाकून करणारे पाप करणारे दिसतात. त्याच्यामुळे संतांशिवाय पर्यायच नाही या इथल्या भारतभूमीला. त्याच्यामुळे आज संत आम्हाला महत्त्वाचे वाटतात. संतांचा विचार, बाबासाहेबांचा विचार आणि शाहिरांचा विचार, क्रांतिकारींचा विचार, हे जे सगळे विचार आहेत ते सारखेच चालत आहेत असं म्हणता येईल का आपल्याला? लोकांना आवडत नाही असं म्हटलेलं. हा म्हणजे आम्ही जो आत्ता जो बोलला अभंग ना अखंड, तर आमच्या काही जलसेला लोकांनी काय भजन करायला लागलेत. आम्ही जेव्हा तुकारामांचा अभंग सुरू केला, अखंड सुरू केला, हे जलस्यातला एक वेगळा प्रयोग आहे ना हा, की बाबा जलस्याची सुरुवात तुकारामांच्या कारण की बाबासाहेबांनी त्यांच्या वृत्तपत्रांची सुरुवात, मूकनायकाची सुरुवात, काय करू आता धरून या भिड निशंक हे तोंड वाजविले, नव्हे जगी कुणी मुखियांचं जाणं, सार्थक लाजून नव्हे इथं. ही बाबासाहेबांची सुरुवात आहे. बाबासाहेबांनी मूकनायकाचं वृत्तपत्राला त्यांनी मथळा, त्यांची मेन टॅगलाईन तुकारामांच्या अभंगाची होती. तर ही मोठी परंपरा आहे, संत रविदासांची परंपरा. आपण उत्तर भारतात आलं ते डायरेक्ट, आणि ही संत परंपरा आहे नाही ब्राह्मणवादाच्या विरोधात काम करते. ब्राह्मणवाद जो काय की एक वर्चस्ववादाच्या विरोधात काम करते. त्या वर्चस्ववादाच्या विरोधात करणारी ही परंपरा आहे. मध्यंतरी प्रागतिक चळवळीनं ह्या संत परंपरेला मागं ठेवलं असं आमचं म्हणणं आहे. बरेच ग्रुप आहेत चळवळीतले, स्वतःला सांगतात आम्ही चळवळीचे आहोत, पण त्यांनी काय केलं की हे संत परंपरेचा जो ठेवा आहे तो मागच काय हे कारण त्याच्यामध्ये चमत्कार आहेत असं त्यांनी कारण त्यांना केलं. आणि काय झालं की आपण जर संतांना सोडलं तर ह्या संतांचं ब्राह्मणीकरण किंवा दैवीकरण, जसं बाबासाहेबांचं दैवीकरण करण्याचा पूर्ण प्रयत्न आहे. तुकाराम वैकुंठाला गेले, कसे गेले? आमचं म्हणणं आहे की नाही, काहीतरी प्रॉब्लेम आहे तिथं, मोठी घटना घडलेली. असं माणूस ज्ञानेश्वरांना जे भोगावं लागलं, ज्ञानेश्वर संतांना पण भोगावं लागलं, त्यांच्या जातीवादाचे त्यांना पण चटके बसले ना ज्ञानेश्वरांना पण. मग ही जी परंपरा संत परंपरा आहे, आम्हाला वाटतं की ही हा पाया आहे आपल्या चळवळीचा. संत चोखामेळांचा असेल, सोयराबाई सारखी संत कवयित्री इतक्या वर्षापूर्वी ती या देहीचं विटाळं पूर्ण पिरियड्स आणि सगळ्या ह्याला किती सायंटिफिकली त्यावेळेस सांगते. मग ही विवेकवादाची परंपरा या देशामध्ये आहे, ती कशी काय संपवली? आणि मग हे भोंदूबाबा कसे काय आले? मग चिलीम घेऊन कोणी आलं, कोणी उघडं आलं, कोणी कसं आलं, आणि मग वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं आज कुठल्या बाबांचा मार्केट चाललंय बघा ना. संत गाडगे बाबा कुठे आहेत, तुकारामांचा विचार कुठं आहे, नामदेवांचा विचार कुठे आहे, आजचे जे सध्या संत आहेत त्यांचं मार्केटिंग करणारे लोक कोण आहेत आणि काय फायदा आहे. त्यामुळे ती इकॉनॉमी त्यांनी तयार केली आहे. पण आम्हाला वाटतं की जलसा हा फक्त भीमगीताचा नाही, बाबासाहेबांनी पण, बाबासाहेबांचे वडीलच कबीरपंथी. आपलं काय झालंय, बाबासाहेबांनी सांगितलं होतं संविधान किती चांगलं आणि वाईट हे कधी ठरेल, ते चालवणारे हात चांगले असतील, निर्मळ असतील, है ना. निर्मळ म्हणजे संविधानिक नैतिकता त्या हातात असेल, तेव्हा ते ठरणार कसं चांगलं आहे का वाईट आहे. पण प्रॉब्लेम असा झाला आहे, चालवणाऱ्या लोकांनाच नको आहे ना प्रबोधन, त्यांनाच नको आहे. उद्या जर आपण तुकाराम महाराज सांगितले ते ऐसे कैसे झाले भोंदू हे जर सांगितले तर अडचण होईल. म्हणून लोकांना कसं अज्ञानात जास्त ठेवता येईल याचा ते प्रयत्न करतायत. आणि आंबेडकरी चळवळीचा प्रयत्न काय आहे, लोक सजग कसे होतील. आणि खऱ्या अर्थाने या देशामध्ये सजग जर लोकशाही नांदवायची असेल तर नागरिकांना सजग असणं गरजेचं आहे. नागरिकांना सजग करण्याचा प्रयत्न तुमच्यासारखे काही मोजकेच ग्रुप करतायत, जसं तू म्हटलास, आणि त्याच्यात पण आता विचारांचा काय भेद आहे असं सध्या पाहायला मिळत आहे. पण एक गोष्ट सुद्धा महत्वाची आहे, ती म्हणजे की बाबासाहेब म्हणून एक कोणीतरी समोर होते आणि त्यांचा विचार, त्यांच्या म्हणजे त्यांनी केलेल्या गोष्टी समोर ठेवून लोक पुढे जायला लागली.
काही जण असेही तयार झाले की जे स्वतःला नेते म्हणवतात आणि जे बाबासाहेबांच्या विचारांचं राजकारण करून मतं घेतात किंबहुना सत्तेत राहतात. पण मग हे नेते बाबासाहेबांचे विचार, बाबासाहेबांची भूमिका आणि बाबासाहेबांना जे अपेक्षित आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कमी पडतायत का? मला तुम्हा सगळ्यांकडनं जाणून घ्यायचंय. म्हणजे जो शक्य आहे, तू अनेक वेळ असा शब्द बोलताना मी पाहिलेला आहे, म्हणजे तो परफेक्ट एक शब्द सांगतो म्हणून मी त्याच्यापासून सुरुवात करणार आहे. हो, नक्कीच. म्हणजे आंबेडकरवादी नेता बनणं आणि राजकारणात येऊन स्वतःचा आर्थिक फायदा करणं आणि जी परंपरा आहे राजकारणाची आता तयार झालेली, पूर्वी नव्हती अशी, पण समाजकारण पहिलं केलं जायचं आणि राजकारणाकडे भर दिला जायचा. आता समाजकारण राहिलं बाजूला, पण अर्थकारण जास्त फिरलं जात आहे. आणि जे नेते स्वतःला सांगतायत की म्हणजे आता नवीन नवीन नगरसेवकांचं तुम्ही बघत असाल सध्या, तर अतिशय यंग जनरेशन आता राजकारणामध्ये आलेली आहे. पण त्यांचा मोटिव्ह काय आहे? त्यांना समाजाला दिशा नाही द्यायची आहे. त्यांची फॉर्च्युनर कशी तयार होईल, त्यांचा 3 BHK कसा तयार होईल, ह्या सगळ्या गोष्टीवर त्यांचा फोकस आहे. आणि बाबासाहेबांचं नाव घेतलं की आपल्याला 4 मतं मिळतात जास्तीची, एक सहानुभूतीची लाट मिळते आणि स्वतःचं भविष्य कसं व्यवस्थित सेफ करता येतं याच्यासाठी ते लोक प्रयत्नवादी आहेत. इवन आंबेडकरवादी लोक इतर पक्षात सुद्धा जात आहेत का? कारण की तिथं सीट मिळणार आहे त्यांना, तिथं त्यांना सेट होता येणार आहे. मग RBIचे नेते असतील, बरेच वर्ष त्यांच्या फॅमिलीनं जरी काम करत असलं, त्यांचा इतिहास असला तरी ते नंतर BJPमध्ये जातील, नंतर काँग्रेसमध्ये जातील, राष्ट्रवादी, जेवढे राजकीय पक्ष आहेत तिकडे सगळीकडे जातील का? कारण त्यांना आंबेडकरांचा विचार नाही प्रसार करायचा आहे, त्यांना फक्त त्यांचं आर्थिक राजकारण हीच साधायचं आहे त्यांना. तेच आहे, बाबासाहेबांच्या विचारावर जो नेता चालतोय का नाही, जर चालत असेल तर तो खरा आंबेडकरवादी, नाही तर मग काही आहेत, सगळ्यांनाच नाही म्हणता येणार आपल्याला. काही आहेत जे स्वतंत्र राजकारण करतायत, पण बाकीचे जे आहेत उड्या मारणारच आहेत, इकडून तिकडं तिकडून इकडं, आहे ना. असे लगेच आता ओळखायला येते, सोशल मीडिया आहे ना, लगेच कळतं, आहे ना, लगेच कळतं कोण आंबेडकरवादी खरा, हे कळून जातं लगेच. आता लोक पण एवढे काही एडे राहिलेले नाहीत. पण खरोखर लोक या सगळ्याचा विचार करताना मला तरी पाहायला मिळत नाहीयेत. लोकांना अनेकदा भूल पडूनच जाते. स्वातीचं म्हणणं काय आहे? म्हणजे हा जो विचार आहे की खरोखर हे बाबासाहेबांचं राजकारण, बाबासाहेबांच्या विचारांचं राजकारण होतंय की बाबासाहेबांचं राजकारण केलं जातंय, बाबासाहेबांच्या नावाच्या माध्यमातून हीच साधलं जाते? बाबासाहेबांच्या नावाचंच राजकारण जास्त प्रमाणात होतंय आणि चांगल्या अर्थाने पण होते आणि वाईट अर्थानं पण बाबासाहेबांच्या नावाचं राजकारण भरपूर होतंय. मला वाटतंय की बाबासाहेबांनी जे एक मत, एक व्यक्ती एक मत असा अधिकार दिलेला होता, तर त्या अधिकाराचा वापर करून किती लोक आत्ता मागासवर्गीय म्हणवल्या जाणाऱ्या जातींमधून कितीतरी लोक नगरसेवक झाले आत्ता. पण त्यांच्याबरोबर ज्या पद्धतीनं ट्रीटमेंट झालेली आहे, नगरसेवक झालेल्या लोकांना मारहाण करण्यात आलेली आहे, त्यांच्या बायकांची छेडछाड करण्यात आलेली आहे, तर हे सगळं उलटं गणित चाललेलं आहे. म्हणजे राजकारणात सुद्धा आंबेडकरी विचारांचे लोक आले तरी इथला जातीवाद इतका भक्कम आहे की ते राजकारणात तुम्हाला पुढं येऊ देत नाही आहेत. आणि जे मोठे नेते आहेत ते बाबासाहेबांचे पुतळे बांधू इच्छित आहेत, बाबासाहेबांच्या नावावर राजकारण करत आहेत, बाबासाहेबांच्या जयंत्यांसाठी ते खास निधी उपलब्ध करून देत आहेत, महापरिनिर्वाण दिना दिवशी ते वेगवेगळा सेटअप लावतायत. पण एवढं करून किंवा बाबासाहेबांच्या नावाचा नुसता उदो उदो करून खरंच समाजाची उन्नती होणार आहे का? तर होणार नाही आहे. हे जोपर्यंत बौद्ध म्हणवल्या जाणाऱ्या, बौद्ध वैचारिकदृष्ट्या बौद्ध असलेला जो समाज आहे त्या समाजाला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत हे राजकारण चांगलं होणार नाही. आणि बौद्धांना कळणं ही जास्त गरजेचं काय, तर बौद्धांकडे संघर्षाची आणि लढण्याची एक मोठी परंपरा आहे. त्यामुळं वैचारिकदृष्ट्या आणि रस्त्यावर उतरून सुद्धा बौद्ध म्हणवले जाणारे जे आहेत, बौद्ध तत्वज्ञानाला मानणारी जी लोक आहेत त्यांना यामध्ये पुढे येणं खूप गरजेचं आहे. मला असं वाटतं की दलित, शोषित, वंचित याला प्रत्येकाला संघर्ष आहे, मग तो कुठल्याही जातीतला का असेना आणि कुठेही जन्मलेला का असेना. आणि मला वाटतं की ज्याच्याकडे संघर्ष आहे त्याला या सगळ्यातनं बाहेर येण्यासाठी बाबासाहेबांचे विचार आहेत आणि त्याचा विचार केला गेला पाहिजे, पण ते विचार दिले जात नाहीत. आणि त्यामुळे कुठेतरी आंबेडकरी चळवळीला पण गालबोट लागण्याचा प्रयत्न अनेकदा झालेला आहे. असेही पक्ष आहेत की ज्या पक्षांनी तृतीयपंथी समाजातल्या लोकांना सुद्धा नेतृत्व दिलेलं आहे ना. म्हणजे ज्या समाजाची गणतीच केली जात नाहीये, स्त्री पुरुष ह्याच्या पलीकडे जाऊन ज्यांची गणती केली गेलेली नाहीये, त्या लोकांना सुद्धा नेतृत्वामध्ये आणलेले आहे. असेही पक्ष आहेत. वेगळे प्रयोग पण काही
पॉझिटिव्ह सुरू ते आहे. केलेलं पण सध्या काय झालंय गाण्यात मला आम्ही तुझ्याकडनं गाण्यातनं तर समजून घ्यायचंय पण तू तुझा विचार सुद्धा मांडला पाहिजे. तू त्याच्यापासून पळू नाही शकत. आंबेडकरी कारण कसं आहे की नेत्यांवर आलं की अनेक जण राजाश्रय मिळवण्याचा दंबचा प्रयत्न आहे का असं मला वाटून जातं. मी ते सांगतोय गाण्यातूनच आमचं म्हणणं आहे. मी जनता भुलली र जनता झुलली र आता कळना कोण हाय खरं. काय झालंय जनतेला भुलवायचा कार्यक्रम चाललाय. सगळेच बाबासाहेब जसं सुजित बोलला सब लोग बाबा साहब का नाम लेते हैं क्योंकि वोट बैंक है सपोर्ट मिलता है. जनता भुलली र जनता झुलली र आता कळना कोण हाय खरं. हे बी म्हणत्यात ते बी म्हणत्यात जय जय आंबेडकर. हे बी म्हणतात ते बी म्हणतात जय जय आंबेडकर. हे बी म्हणतात ते बी म्हणतात जय जय आंबेडकर. अशी आमची एक मैत्रीण धम्म सिंग तिने हे गाणं लिहिलंय की बाबा सगळेजण म्हणताय म्हणून आम्ही काय म्हणतोय. शंतनू कांबळेंनी काय लिहिलेलं आहे. यांच्या बुकात दाढीत यांच्या बुकात दाढीत हाय फाय भाषणात यांच्या बुकात दाढीत हाय भाय भाषणात या नेत्यांनी भीम गाडीला या नेत्यांनी भीम गाडीला. भीम समतेसाठी भीम न्यायासाठी शोषण मुक्तीसाठी भीम लढला. मानव मुक्तीसाठी भीम लढला. भीम समतेसाठी माझा लढला. भीम न्यायासाठी माझा लढला. भीम मुक्तीसाठी भीम लढला. मानव मुक्तीसाठी भीम लढला. ह्या सगळ्या नेत्यांबद्दल हा नाही नुसतेच आचार नेते पदाला लाचार. नाही नुसतेच आचार नेते पदाला लाचार. जागतिकीकरणाचा मारा. जनता झाली हो बेजार. युद्ध चाललंय कुठं इराणला इस्रायल अमेरिकेचं पण आमच्या घरात युद्ध सुरू झालं गॅसवरनं. काय हो चुली पेटवल्या मुंबईत लोकांनी. हा? मुंबईमध्ये चुली पेटवल्या लोकांनी. मुंबईमध्ये लोक चुली पेटवायला लागले. जागतिकीकरणाचं हे दुनिया आहे. तिकडं पण फरक आपल्याकडे पडतो. हे जागतिकीकरण साम्राज्यवादी लोक ह्यांना युद्ध करायचंय त्यांचा धंदा करायचा आणि तुमची आमची वाट लावायची. पण आपल्याला जागं झालं पाहिजे. आणि नेते काय करतात हे नाही नुसतेच आचार नेते पदाला लाचार. जागतिकीकरणाचा मारा. जनता झाली हो बेजार. हो इथं माजला अंधार नेता संसदेत घोर. इथं माजला अंधार नेता संसदेत घोर. अशा संसदी बाजारी भीम इकला न हे गेला. अशा संसदी बाजारी भीम इकला न गेला. मंत्रीपद तोला थाडी भीम मांजर झाला. बाबासाहेबांनी मंत्रीपद लाथाडलं. जेव्हा हिंदू कोड बिल मंजूर नाही केलं नेहरूंना त्यांनी सप्रेम जय भीम दिला. मंत्रीपद लाथाडलं. आता एक नेता दाखवा म्हणजे जो हे काम झालं नाही मी आत्ताच्या राजीनामध्ये तसा म्हणणार एक नेता दाखवा. बरोबर. अहो बाबासाहेबांनी मंत्रीपद लाथाडलं. भीम म्हणजे आम्हाला वाईट वाटलं. शंतनू कांबळे काय लिहिलंय संसदीचा बाजार. आणि झाला ना निवडणुका होतात. लोक कुठं गुवाहाटीला जाते कोण कुठं तरी जाते. आमचा मित्र एक आहे आत्ता तो नगरसेवक झाला. त्याला पण सगळे लोक त्यांना हॉटेलला पाठवलं का म्हणजे इतकं बाजार वाढलाय. संसद म्हणजे हा राजकारण तुम्ही सरळ सरळ बाजार केला ना. तर याचा अर्थ हा तुम्ही राजकीय लोकशाही म्हणजे सगळ्या नेत्यांबद्दल तेव्हा आमची टीका आहे की हे सगळे लोकशाही ठेवायचे नाही. त्यांना फक्त राजेशाही ठोकशाही करायची घराणेशाही टिकवायची. पण बाबासाहेब समतेसाठी लढले न्यायासाठी लढले. हे आमचं ह्या गाण्यातून सिद्धार्थचं मत राहिलंय. मला वाटतं की सिद्धार्थ तू सांगितलं पाहिजेस की आंबेडकरी विचारांचं राजकारण होतंय की आंबेडकरांच्या नावानं फक्त राजकारण केलं जातंय. नाही तेच की काही नेते म्हणजे खरंच त्याचा बाबासाहेबांचा खरा विचार पोहोचवण्याचं पण काम चाललेलं आहे. पण असं तेच आता हिंदू कोड बिलाच्या वेळेस त्यांनी जेव्हा राजीनामा दिला होता पण असा एकही माणूस आत्ता नाही की राजीनामा देऊन सांगेल की हे काम झालेलं नाही मी राजीनामा देतो. सगळ्यांना एवढी हाव आहे पैशाची असू द्या पक्षाची. इकडे जातील तिकडे जातील रातोरात पार्टी बदल जाती है ना. रातोरात पार्टी बदल जाते ह्याच्यातच बरीचशी काही एक मला आणखीन प्रश्न आहे तुम्हा सगळ्यांना. म्हणजे आंबेडकरी चळवळीतल्या अनेकांचं असं म्हणणं आहे किंवा सांगितलं जातं आणि पूर्वापार हे म्हटलंय आंबेडकरी विचारांच्या आंबेडकरी भीमगीतांच्या जलशांच्या आणि आंबेडकरी चळवळीच्या नादाला लागला की त्याने त्याचा संसार फुकला म्हणजे तो उद्ध्वस्त झाला. तुम्ही सगळेजण तरुण दिसताय. पैसा हा नाही म्हटलं तरी पाहिलं जातं आणि सोबत येणाऱ्या मुलाचं किंवा मुलीचं सुद्धा स्वप्न असतं.
तर खरोखर भीमगीतांचा हा शाहिरी जलसा करत असताना फक्त आणि फक्त ह्याच्यावर जगणं हे सहज सोपं आहे का, शक्य आहे का, की या व्यतिरिक्त सुद्धा जगण्यासाठीची मरमर ही करावी लागते, स्पर्धा संघर्ष हा करावा लागतो. अगदी तुझ्यापासून तू आतुरतेने पाहतोयस. नाही, आंबेडकर चळवळीत आला किंवा कोणत्याही एक चांगल्या विचारधारेच्या चळवळीत ज्यावेळेस तुम्ही असता त्यावेळेस तुम्ही सजग असता की तुम्हाला किती पैसा पाहिजे. नाहीतर नुसतं असं नाही की हाँ ये सब मोह माया है, कुछ धन माया मत जमा करो, लेकिन फॉर्च्युनर ले लो, फोर्ड की गाडी होनी चाहिए, खुद का एक विला होना चाहिए, असं काही नसतं. आणि जे चळवळीतली मुलं आहेत जे म्हणजे मोस्टली त्यांचे प्रेमविवाह होतात किंवा जरी त्यांनी जातीत लग्न केलं तरी त्यांचे एक विचार तयार झालेले असतात तोपर्यंत. आता पूर्ण आर्थिकदृष्ट्या ह्याच्यावरच डिपेंड राहणं हे थोडं कठीण आहे आणि राजाश्रय असं नाहीच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही त्या स्पर्धेत टिकून समोरच्या एखाद्या अनिष्ट चालीरीतींना जर तुम्ही चॅलेंज करत असाल तर तुम्ही त्या सिस्टीममध्ये जाऊन पहिलं तुम्ही अर्न करायला लागणार तुम्हाला. आणि बाबासाहेबांनी स्वतः सांगितलं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आपण शिक्षण घेतो, इकॉनॉमीचा आता पार्ट त्यात ॲड करायला पाहिजे आपण की शिका, स्वतः सक्षम व्हा आर्थिकदृष्ट्या. कारण मी मोस्टली सगळ्यांच्या आमच्या चर्चा आर्थिक साक्षरता ही देशात नाही आहे अजूनसुद्धा. की तुम्हाला 500 रुपये मिळाल्यानंतर तुम्ही 10 रुपये कुठं सेव्ह करता का, की आजचे 10 रुपये उद्या 100 रुपये होणार आहेत तुमच्यासाठी, तर ते नाही. आता बाबासाहेबांनी स्वतः स्टॉक एक्सचेंज सुरू केलं, लोकांना तो जुगार वाटायला लागला. कारण एका ठराविक वर्गानंच म्हणजे जे आर्थिक सक्षम आहेत त्या लोकांनीच त्याच्यावर हायरार्की मेंटेन केल्यामुळं बाकीच्या लोकांनी, आणि नादसुद्धा नाही आहे एखाद्या गोष्टीचा की आवड आहे तर आवड म्हणून कोण पैसा संचय नाही करत आहे असं पण होतं आहे. म्हणजे ते लोकांना आवडसुद्धा नाही, कारण मूलभूतच गरजा कंप्लीट होत नाही तर तिकडं वळणार कधी. पहिल्यांदा 500 रुपये घरात आल्यानंतर 400 रुपये देणं, मग 100 रुपये हातात राहिले, त्याचं करायचं काय, कारण पुढचा 1 महिना काढायचा आहे. तर अशा वेळेस लोकांच्या पुढं प्रश्न राहतो की बचत कधी करणार. पूर्ण वेळ याच्यावर टिकून राहणं अवघड आहे. पण तुम्ही आता कार्यक्रमाचे माध्यम आहेत किंवा तुम्हाला जॉब करू शकता. म्हणजे शिक्षण घेतल्यानंतर एक डिग्री होल्ड केल्यानंतर तुम्ही एका व्यवस्थित जेणेकरून तुमचं कुटुंब चालेल इतका पैसा तुम्ही कमवला आणि त्यातलाही ठराविक टक्के रक्कम तुम्ही समाजासाठी देत असाल तर तो ॲटोमॅटिकली म्हणजे बॅलन्स होऊन जातो. पण आता काय झालं आहे, मार्केट जेवढं हाय करता येईल आंबेडकरी चळवळीतसुद्धा आता बरेच तफावत आहे. म्हणजे मी तुमचं गाणं गातो किंवा मी बाबासाहेबांचं नाव घेतो अशीही लोकं आहेत की मग मी त्यांचं नाव घेतो, माझी जात एवढी हायर असूनसुद्धा मी त्यांचं नाव घेतो, मग मला तर आणखीन जास्त पैसे मिळाले पाहिजेत. तुमचे लोक तर तुमचं गाणं गातातच असं आहे. किंवा काही लोक अजूनही असं आहे की सेट झालेत तरी पण बाबासाहेबांच्या नावावर कमवायचं. म्हणजे तुम्ही परत त्यांच्याच लेवलला जाऊन बसताय की तुम्ही पैशाची भूकच तुमची कधी संपत नाही आहे. असंही तफावत आहे दोन्हीकडे. हां, संधी देत नाहीत असं म्हणायचं. याला तर खरं जगण्याचं साधन म्हणून आम्ही कधी बघितलं नाही. आमचं तर असं पण एक स्वप्न आहे की आम्ही स्वतःहून हा प्रवास करणार. लोकांनी बोलवलं, त्यांच्या तारखा मॅनेज करायच्या आणि जायचं, जे देतील ते घ्यायचं. अजून तरी आम्ही याला जगण्याचं साधन म्हणून बघितलं नाही. आम्ही सगळे क्वालिफाईड आहोत. ॲक्टिंग, सिरियल वगैरे या सगळ्या गोष्टी आम्ही करत राहतो. सगळे थिएटरचे क्लासेस घेतात, मुलांना शिकवतात आणि हा प्रवास चालू आहे. बाबासाहेबांनी म्हटलं शिका, तर ती जबाबदारी पहिली शिकायची, मग नंतर संघटित होणं आणि मग संघर्ष करणं. स्वाती, म्हणजे एक 7-8-10 वर्षापूर्वी हे सोपं होतं की आम्ही काहीतरी आंबेडकरी जलसे करू, गाणी म्हणू, त्यातनं काही थोडंफार आम्हाला मिळेल आणि मग त्याच्यावर आम्ही काहीतरी आमचं करू आणि पूर्ण काळ आम्ही चळवळीचीच गाणी म्हणण्यासाठी हे करू. हे तेव्हा बऱ्यापैकी चालत होतं. पण आत्ताच्या काळात ते तसं चालणार नाही, कारण आत्ताच्या काळात प्रबोधनाचीच गाणी गाणारी बरेच ग्रुप झालेले आहेत आणि त्यांच्यामध्ये पण एक कॉम्पिटिशन झाले. म्हणजे चळवळीतसुद्धा आता कॉम्पिटिशन झालेली आहे. आणि मला प्रवीण जसं म्हणाला तसं की आम्ही कधीच ह्या प्रबोधनाच्या गाण्यांना आमचं उदरनिर्वाहाचं साधन मानलं नाही. म्हणजे एल्गारची ती स्पेशालिटी राहिलेली आहे की एल्गारमध्ये जर जेवढे पैसे येतील ते आम्ही समसमान प्रमाणात वाटतो आणि उरलेला निधी हा आम्ही सामाजिक कामासाठी जपून ठेवतो. आणि मग बाकी आमचं घर कसं चालणार आहे, काय चालणार आहे, त्याच्यासाठीचे आमचे वेगळे उदरनिर्वाहाची साधनं आहेत. त्यामुळं मला तरी ते धम्म नाही, स्वाती बोलली आणि प्रवीण तेच तिघांनी पण फक्त की मध्यम मार्ग साधावा लागणार. बाबासाहेबांनी सुरुवातीच्या काळात आम्हाला चळवळीतल्या असं होतं की
आपण दरिद्री राहायचं आणि त्याग करायचा चळवळीला. एकंदरीत काही अशा इमेजेस आमच्याकडे तशा होत्या की गरज नाही आपल्याला घराची दाराची, आपण असं ते झोळीवाले होतं सुरुवातीला, अशी झोळी घेऊन फिरायचं आणि ते कार्यकर्त्याची इमेज. पण नंतर आम्हाला कळालं की आम्ही ज्या समुदायातले येतो ऑलरेडी आम्ही रिसोर्सलेस आहोत. आमचे आई वडील, आमची घरदारं खूप हे आहेत, प्रॉब्लेमॅटिक आहेत. आणि नंतर तुम्ही आर्थिकतेची साक्षरता न ठेवता तुम्ही उगाचच आपण, मग बाबासाहेबांनी पण शिक्षणाला खूप महत्त्व दिलं आहे. त्यामुळे आम्ही ठरवलं की आमच्यामध्ये ग्रुपमध्ये सगळे मास्टर्स आहेत, सगळे मास्टर्स क्वालिफाईड आहेत. कोणी सोशल वर्कमध्ये मास्टर्स केलं आहे, आम्ही थिएटर आर्ट्समध्ये मी केलं आहे, सिद्धार्थने, प्रवीणने केलं आहे. त्यामुळे आम्ही वर्कशॉप्स घेतो, ट्रेनिंग्स घेतो, आम्ही प्रोफेशनली वेगळ्या संस्थांसोबत संघटनांसोबत काम करतो. त्यामुळे आम्हाला माहीत होतं की स्ट्रगल आहे. जर तुम्ही विचारांना घेऊन काम करताय तर आत्ता आम्हाला कळतं की आम्हाला, आणि आमचा ग्रुप आहे तो शिकलाच आहे प्रोफेशनली कला, तर आम्हाला आमची कलाच प्रोफेशनली करायची, पण आमच्या विचारांसोबत बांधिलकी ती ठेवून विचारांसोबत आम्ही आमच्या हे नाही करणार. आमची जी कला आहे, जसं आम्ही कवन तयार केलं, एक हिंदी नाटक ओपेरा तो अबुधाबीला केला, पृथ्वी थिएटरला ओपन केलं, तिथे पण आम्ही काय केलं, आंबेडकरीच ओपेरा केला. आम्ही आता रंग अमनके नावाचं एक नवीन आम्ही त्याला म्हणू शकतो की प्रोडक्ट आहे आमचं एक गाण्याचं. त्याच्यामध्ये पण आम्ही पूर्ण हिंदी गाणी, सुफी संत परंपरा घेतलेली आहे, ते आमचं एक नवीन प्रोडक्ट आहे. पण तिथे पण आम्ही समतेचा विचार मांडतोय. आता आम्ही एक लोककलेचा एक प्रोग्राम करायची पण आमचं स्वप्न आहे, ज्याच्यामध्ये पण समतेचा. त्यामुळे आम्हाला वाटतं की आम्ही व्यावसायिक कलाकार होणार, पण आमच्या विचारांसोबत आम्ही कधीही हे नाही करणार. त्यासाठी आर्थिक माध्यमं आम्हाला ते पण म्हणायचं की आम्ही सोबत आहोत, ग्रुप म्हणून आहोत एकत्र. त्याच्यामुळे आम्हाला वाटतं की आम्ही सस्टेन करू शकतोय सध्या. सिद्धार्थ, येस, हा म्हणजे सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग नाही करता. हे फेवरेट वाक्य आहे सगळ्यांचं. बिलकुल. पण आम्ही कुणी मुंबईचं नाही आहे इथे, तर आम्ही शिकायला जिथे आलो होतो, आम्ही काही 2-2 वर्ष नाही, आम्ही 12-12 वर्ष झाले सोबत आहोत. आणि हीच आमची स्ट्रेंथ आहे असं मला वाटतं. हीच आमची स्ट्रेंथ आहे, ही पॉवर आहे. त्याच्यामुळे आमची घरं जरी लहान असली इथं भाड्याने घेतलेली, तरी हे निर्मिक आम्ही ग्रुपने बनवलं आहे. येस, हे मिळून आम्ही हे आम्हाला शांती देतं इथे. आमचं हे विपश्यना केंद्र आज तुम्ही म्हटलं तरी चालेल है ना. आणि फुलेंनी आम्हाला शिकवलंय की चळवळीसोबत व्यवसाय कसा करायचा. तुम्ही हा, कारण बरोबर. फुले हो 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 सगळ्यात मोठे पहिले कॉन्ट्रॅक्टर. त्याच्यामुळे जर फुले आणि त्यांचा जर वारसा आपण सांगतोय तर बिलकुल आपण त्या मार्गाने गेलं पाहिजे. मी पर्सनली बाहेर अभिनय क्षेत्रामध्ये फिल्म आणि सगळ्यात काम करतोय आणि इकडे चळवळीमध्ये थोडंफार जसा वेळ पूर्ण टाइम आम्ही जसे भेटतो तसं क्रिएटिव्हिटी आम्ही गाणी लिहितो, बनवतो, सगळ्या गोष्टी बॅलन्सने करायचा प्रयत्न चाललाय. आता आपण खरं तर खूप गप्पा मारलेल्या आहेत, पण पुतळ्यांचा सतत उल्लेख झालेला आहे आणि बाबासाहेबांचे पुतळे आपण चौकात पाहतो आणि विशेष करून वस्त्यांमध्ये पाहतो. ओळखच वस्तीची होते ती बाबासाहेबांचा आणि गौतम बुद्धांचा पुतळा असेल तर ती वस्तीची ओळख सांगितली जाते. आणि तुम्ही तर सगळेजण विरोध करताय, जे बाबासाहेबांचा म्हणजे बुद्धांचा विचार घेऊन जाणारे लोक आहेत ते विरोध करतायत. धम्म, तुझ्याकडनं एक शेवटचं मला की मग हे पुतळ्यांचं राजकारण थांबलं पाहिजे असं तुला वाटतं का? आणि कुठल्याही पुतळ्याचं, अगदी कुणा महान थोर माणसाचं नाव नाही घेतलंच तरी चालेल, पण खरोखर ह्या पुतळ्यांमुळे काही साध्य होतं का? कारण वस्ती पातळीवर अनेकदा पुतळे ठेवले जातात आणि मला असं वाटतं की अनेकदा आपल्यासमोर एक आयडल असलं पाहिजे आणि म्हणून तो पुतळा आपण ठेवतो. म्हणजे तशा पद्धतीनं आपल्याला समोर कोण आहे हे हवं. पण मग 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 छोट्या वस्तींमधलं पुतळ्यांचं राजकारण आणि मोठ्या भागातलं पुतळ्यांचं राजकारण हे वेगळं आहे का? नाही, तसं तुम्ही बोलला आता की पुतळ्यांची काय गरज आहे, तेच आहे ना की आपल्याला मोठी एक सिम्बॉल असलंच पाहिजे. चळवळीमध्ये सिम्बॉलची खूप गरज आहे, मूर्त्यांची गरज आहे, झेंड्यांची गरज आहे. पण त्याच्या आजूबाजूला कोणती संस्कृती उभा राहते पुतळ्यांना घेऊन? तर पुतळ्याच्या तिथे वाचनालय आहे का? जसं आंबेडकरांचं आंबेडकर भवन आहे, मोठा पुतळा बांधला, पण तिथे वाचनालय आहेत का, अभ्यास केंद्र